महायुतीचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आलेले आहे, तर मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी हॅट्रिक केली आहे. भाजपला पुन्हा एकदा सर्वात जास्त मतं मिळाली, तर महायुतीला 234 जागांवर विजय मिळाला आहे. राज्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. तब्बल 234 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. 1900 नंतर भाजपनं तिसऱ्यांदा 100हून अधिक जागा जिंकल्या आहेत. अशी कामगिरी करणारा भाजप हा एकमेव पक्ष ठरला आहे. आता जनतेचं लक्ष मुख्यमंत्री कोण होणार याकडे लागलेलं आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कमान दिली जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला जोरदार कामगिरी करता आली नाही. महाविकास आघाडीला अर्धशतकाचा टप्पाही गाठता आलेला नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेल्या शरद पवारांच्या पक्षालाही मोठा झटका बसलेला आहे. नव्या सरकारचा 25 तारखेला शपथविधी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा शपथविधी सोहळा वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा आहे. महायुतीच्या नेत्याकडून वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा आयोजित करण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री कोण होणार ते अजून ठरलेलं नसलं तरी शपथविधी सोहळा कुठे होणार याची घोषणा होऊ शकते. 2014 मध्ये युतीने सत्ता मिळवली होती, त्यावेळी शपथविधी सोहळा हा वानखेडे स्टेडियमवर आयोजित केला होता. आता पुन्हा एकदा 2024चा सोहळा वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची चर्चा रंगली आहे. वानखेडे स्टेडियमवर सोमवारी 25 तारखेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री कोण असेल आणि उपमुख्यमंत्री कोण असेल या दोघांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तर मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे महायुतीचे नेते आहेत. तर कोण होईल मुख्यमंत्री महाराष्ट्राचा पुढील? भाजपचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत, तर भाजपचा उमेदवार होऊ शकतो का मुख्यमंत्री? तर मित्रांनो, आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये